मुलुंडच्या मोरिया तलाव परिसरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य आहे। छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर नागरिक मात्र संताप व्यक्त करतायत। अनेकदा तक्रार करूनही मनपाकडून दुर्लक्षच आहे। अस्वच्छता आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे। मोरिया तलाव परिसरात कचऱ्याचं साम्राज्य। छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पाहायला मिळते। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आज छठ पूजेनिमित्ताने भाविक एकवटतील, पण इथं मात्र दुर्गंधीचं साम्राज्य पाहायला मिळतंय। मनपाकडून या सगळ्याकडे दुर्लक्ष होतंय सातत्यानं, असा आरोप आहे स्थानिकांचा। अनेकदा स्थानिकांनी या सगळ्या प्रकरणी तक्रार दाखल केलेली आहे। प्रसंगी लेखी तक्रारही देण्यात आलेली आहे, पण का वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केलं जात आहे, या संदर्भात आता सवाल उपस्थित केले जात आहेत। मुलुंडमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे। तलाव परिसर जो आहे, मोरिया तलाव परिसर, या ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्थानिक आमदार मिहिर कोटेचा जी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। मोरिया तलाव परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य आहे। नागरिकांचं म्हणणं आहे वारंवार तक्रार केली जाते महापालिकेकडे, पण अक्षम्य दुर्लक्ष। का असं घडतंय? मी मुंबईत परत आज पूजेच्या आधी सर्व क्लीनअप करून घेणार। मी वैयक्तिक जाऊन तिकडे आढावा घेतो। खूप धन्यवाद। खरं तर मिहिरजी, तुम्ही या सगळ्या संदर्भात पहिल्याच प्रश्नात आम्हाला शब्द दिलात, पण हे सगळं प्रकरण स्थानिक आमदारांपर्यंत पोहोचेपर्यंत वाट का बघितली जाते? तिथं स्थानिक नगरपालिका महानगरपालिकेचे काही प्रतिनिधी असतात, या सगळ्यांकडून या सगळ्यावर लवकरात लवकर तातडीने उपाययोजना का नाही होत? कारण दिवाळीच्या आधीपर्यंत सर्व व्यवस्थित होतं। तसं काही असेल तर मी जाऊन बघतो, कारण गणेशोत्सवामध्ये पण ही वॉर्डचे सर्व अधिकाऱ्यांनी मिळून खूप सुंदर व्यवस्था केली होती। आणि म्हणून तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी ग्राह्य धरतो की असं आहे, आणि म्हणून वैयक्तिक जाणार। पण शक्यता कमी आहे की तिकडे एवढी घाण असेल, आणि असेल तर ते पूजाच्या मुहूर्ताच्या आधी आम्ही सर्व महानगरपालिकाकडनं साफ करून घेऊ। अगदी मेयरजी, या सगळ्या संदर्भात तुम्ही शब्द देताय की तुम्ही लवकरात लवकर क्लीनअप या ठिकाणी कराल। अगदी आज संध्याकाळीच इथं पूजा देखील सुरू होईल छठ पूजेनिमित्तानं। आता 11 सव्वा 11 होऊन गेलेले आहेत। साधारणतः किती वाजेपर्यंत हा सगळा परिसर स्वच्छ होईल? 4 साडेचार पर्यंत सर्व परिसर स्वच्छ होऊन जाईल, जर तिकडे घाण असेल तर। अगदी खूप खूप धन्यवाद मिहिरजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। आज संध्याकाळी 4 साडेचार पर्यंत हा सगळा परिसर स्वच्छ होईल, असा शब्द स्वतः स्थानिक आमदार मिहिर कोटेचाजी यांनी लोकशाही मराठीशी बोलत असताना दिलेला आहे। त्यामुळे मुलुंडमध्ये पुन्हा एकदा लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पडेल असं नव्यानं सांगण्याची गरज नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।